सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या नंतर पाहिली तर काही नेत्यांच्या समर्थकाकडून असं सांगितलं जातं की फेक आहे म्हणून. तुम्हाला सांगतो, तो जो मोबाईल नंबर आहे 8806 591718 या नंबरवरून तो फोन आलेला आहे. आणि या नंबरवरून बऱ्याच वेळेस नाना असतील, मी असतील, बेलेश्वर संस्थांचे मठाधिपती असत तर बातमी बिलावली बघा, त्यांना धमकी दिली. आणि त्या व्यक्तीच्या मोबाईलवर गेल्याच्या नंतर आम्हाला अशा प्रकारचं नाव दिसलं, हे फोटोज दिसले. मला ही घटना झाल्याच्या नंतर मी संबंधित ज्यांचे फोटो आहेत त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती घेतली की हे कुणी आहे का तुमचं कार्यकर्ता मित्रकर्ता. तर त्यांनी स्पष्ट माध्यमांना, एका पेपरला त्यांनी बातमी दिली होती की या व्यक्तीचा आमचा काहीही संबंध नाही. ज्यावेळेस नानाला त्यांनी शिवाय दिलं. मला असं म्हणायचंय की त्या व्यक्तीचा विषय मला बोलायचंच नाही. ही जी व्यक्ती आहे, हा जो युवक आहे, तो मराठा समाजातील आहे. जसं की आपण पाहिलं की मुंबईच्या गँगस्टरियनमध्ये युपी बिहार मधून लोक आणली जायची, गोरगरीब 1000-2000 रुपयात ते मर्डर करायची. तसा हा एक गरिबीतला पोरगा आहे, हे ऊसतोडी करणार पोरग आहे. हे कोणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर होत, ते काही लोक त्याच्यासोबतचे त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याला दारू पाजणं, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला टार्गेट करायला लावणं, सोशल मीडिया, फेसबुक, मोबाईल डायरेक्ट शिवाय देणं, ह्याची इतकी हिंमत वाढत कशामुळे गेली. त्याच्यावर याआधीही भरपूर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली नाही. ही जी लोक आहेत, कुणी ट्रक लाईनवर ट्रक चालवतं, कुणी कर्नाटकमध्ये ऊसतोडीला जातं आणि कोणत्या तरी खेड्यातून फोन लावून त्यांना टार्गेट दिलं जातं. जसं की कसाबला दिलं होतं, जा भारतात जाऊन मुंबईवर आक्रमण कर. तरी त्यांना सांगितलं जातं ह्या नेत्याला शिवाजी, त्या नेत्याला असं बोल. ह्यांनी बोललेला उद्दिष्ट अतिशय गंभीर बाब आहे. पाटलांना गोळ्या घालणं, पाटलांवर बोलणं, पाटलांसोबत राहू नका म्हणणं, पाटलांचा तिरस्कार करणं, हे जरी बोललं असेल तर ह्याच्या मागचा बोलीचा धनी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. आज जे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत की रेकॉर्डिंग फेक आहे, अपनाव आहे, मला आपल्या माध्यमातून पोलिसांना विनंती करायची, समाजात अशा तीड निर्माण करणारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जी लोक आहेत, आपण आपला प्रशासनानं सायबर सेल हा सेपरेट विषय काढलेला आहे. जरी हे आपल्यापासून 200-300 किलोमीटर दूरही असतील, जाऊन द्या ना. एखादा असा पकडून आला, त्याचं एक उदाहरण द्या समाजाला. परत अशी गुन्हे कोणी केले नाही पाहिजे. अशा वारंवार समाजातील निर्माऱ्या व्यक्तीला तुम्ही एमपीडी कायद्याअंतर्गत त्यांना बांधून घ्या, त्यांना कारागृहाच्या बाहेर निघून देऊ नका. त्यांना कळून द्या की समाजात वावरताना तुम्हाला संविधानानं आर्टिकल 19 अधिकार दिलेला आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा, पण त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्यावर कायदा तुटतो. तुम्ही माणूस म्हणून जगा. समाजात जे तीड निर्माण करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, अशा लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे. मी असं आपल्या माध्यमातून विनंती करतो.